नागपूर मध्यवर्ती कारागृहात मंगळवारी बॅरेक क्रमांक 10 परिसरात अचानक गोंधळ उडाला. कैदी अभय तिवारी आणि शैलेश बेले यांच्यात शाब्दिक वाद सुरू होता. हा वाद मिटविण्यासाठी कारागृह कर्मचारी संदीप रमेश काळे वय वर्ष 42 आणि अधिकारी संतोष मदने घटनास्थळी पोहोचले. मात्र परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू असतानाच काही कैद्यांनी अचानक आक्रमक भूमिका घेतली. आदर्श उर्फ पप्पी रमेश खरे, रजत राजा नांबे, भारत राजेंद्र पंडित आणि ऋषिकेश मनोज पेंडले या न्यायाधीन कैद्यांनी एकत्र येत संदीप काळे यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात काळे यांना बेदम मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. या घटनेनंतर कारागृहात एकच खळबळ उडाली असून सुरक्षा व्यवस्थेवर मोठा प्रश्न निर्माण झालाय. मागील काही दिवसांपासून कारागृहात अशा घटना वाढत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे कारागृह प्रशासनाचा कैद्यांवरील वचक कमी झाला आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच या घटनेनंतर संबंधित कैद्यांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. काल कारागृह शिपाई संदीप काळे यांनी पोलीस स्टेशन येथून तक्रार दिली की ते काल ड्युटीवर असताना कारागृह अधीक्षक हे कारागृहाच्या चेकिंगवरती राऊंडवरती होते. तेव्हा त्यांना बडीगोल येथील 10 नंबर बॅरेकजवळ काही कैद्याच्या भांडणाचा आवाज आला. त्यामुळे त्यांनी संदीप काळे यांना जाऊन पाहणी करण्यास सांगितले असता संदीप काळे हे तेथे गेले असतात. तेथे न्यायालयीन बंदी अभय तिवारी व पियुष बेले यांच्यामध्ये वाद होताना दिसून आले. त्यामुळे ते त्या दोघांना घेऊन कारागृह अधीक्षक यांच्याकडे जात असताना न्यायालयीन बंदी आहेत आदर्श उर्फ पप्पी खरे, रजत तांबे, भारत पंडित आणि ऋषिकेश पंडेल आणि सोबत आहेत अभय तिवारी, हे सर्व जे आहेत संदीप काळे यांच्या अंगावर धावून गेले व त्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की करून त्यांना मारहाण केलेली आहे. त्यामुळे त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन धंतुले येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.